नमस्कार, मी विशाल परदेशी। खरं तर आपल्या या बुलेटिनमध्ये स्वागत असं म्हणावं का? कारण तशी परिस्थिती नाही। भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले। कालच्या चक्रीवादळाच्या खुणा पाहिला तर आज फक्त लढ म्हणा असं म्हणायची वेळ आली आहे। कारण गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आणि कालचं तौक्ते चक्रीवादळ यानं जसा कोकणाला मोठा फटका दिलाय, तसंच मुंबईतल्या कोळी बांधवांनाही त्याचा मोठा फटका बसलाय। आणि ज्या बोटींच्या आधारावर कोळी बांधव आपलं घर चालवतो त्यांच्या बोटीच या वादळानं उद्ध्वस्त केल्या। तर तिकडे कोकणातल्या पिकांचं, घरादाराचंही मोठं नुकसान झालंय। या सगळ्या परिस्थितीत शून्य नजरेने प्रत्येक जण एकच विचार करतोय, पुढे नेमकं काय करावं। या सगळ्याचा आढावा घेणार आहोत नुकसानीचा पंचनामा आमच्या या विशेष बुलेटिनमधून। काल मुंबई जवळून गेलेल्या तौक्ते वादळामुळे वांद्रे खारदांडा इथल्या कोळी बांधवांचं अतोनात नुकसान झालंय। अनेक कोळी बांधवांच्या बोटी वादळाच्या तडाख्याने तुटलेल्या आहेत। 3 कोळी बांधवांच्या बोटी समुद्रात वाहून गेल्यात। गेल्या 50 वर्षातील हे सगळ्यात मोठं नुकसान असल्याचं कोळी बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे। आणि हे चक्रीवादळाने हे नुकसान केलंय। शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे कोळी लोकांना सुद्धा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे। खारदांड्यातील कोळी बांधवांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंनी। मी माझ्या मागच्या बाजूला दाखवू शकते तुम्हाला, ही एक बोट आहे जी बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। या बोटीचे 2 तुकडे झालेले आहेत, कारण ही बोट जेव्हा जेटीवर बांधून ठेवण्यात आलेली होती, वादळाचा फटका एवढा जोरदार बसला की ही समोरच्या पलीकडच्या दुसऱ्या जेटीच्या भिंतीवर जाऊन आदळली आणि त्यामुळे या ज्या बोटीचे जे ते थेट 2 तुकडे झाले। ज्या आजींची ती बोट आहे, त्या आजी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या प्रचंड आपल्या घरातलं एखादा माणूस जावं इतकं दुःख त्यांना झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आजी, तुमची बोट काल किती वाजता बुडली, तुम्हाला काय माहिती आहे? 1-1:30च्या सुमाराला। बरं, एवढ्या तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी एवढं मोठं वादळ बघितलं नाही। आमच्या आयुष्यात असं वादळ आलंच नाही। आता आम्ही खाणार काय ते बोल पहिला, आमचा बोटच त्याच्यावर आम्ही काय खाणार, आमचे बाल बच्चे काय खाणार, आम्ही कशाला अरे आता बनवायला तरी पैसा कुठून आणू? कोण आहे माझं कमवणार? मी रान मामी माझं कमवणार कोण आहे? कितीची बोट होती तुमच्या? बोटीची किंमत काय असेल? आता मला काय समजणार बोटीची? 15 लाखाच्या वर जाणार, पण काय सांगणार मी कोणाला? आणखी महिला आहेत, त्यांना विचारूया। कालच्या वादळांमध्ये तुम्हा लोकांचं किती नुकसान झालं? आमच्या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आमची घरातलीच ही बोट आहे। आमचं खूप नुकसान झालं। आम्हाला काहीतरी कोणीतरी मदत दिली पाहिजे। काल जेव्हापासून वादळ सुरू झालं तेव्हापासून पोलीस प्रशासन किंवा इतर कोणी आलं होतं? कोणीही नाही, एक सुद्धा पोलीस नाही आलाय, कोणच नाही आलाय। फिशरीजवाले पण कोणच नाही आलंय अजूनपर्यंत नाही। चिंतामणी जी आपल्या बरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा की किती मोठं नुकसान तुम्हा सगळ्या बांधवांचं झालं आहे आतापर्यंत? जी तुमची माहिती आहे त्यानुसार या खारदांड्यातल्या किती बोटी जे आहे त्यांचं नुकसान झालं? तुम्हाला प्रथम हे सांगू इच्छितो की 50 वर्षामध्ये हे पहिल्यांदा एवढं मोठं डिझास्टर झालं। या कोळीवाड्यातील 15 ते 20 बोटी आपण पाहिलं त्या पद्धतीने नुकसान झालं आहे। असं नुकसान आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं। 15 ते 20 बोटी बुडालेल्या आहेत, त्यातल्या 3 बोटी अजूनही मिसिंग आहेत। फक्त आम्हाला त्याचे काही फ्लॅग्सचा पोर्शन दिसतो तेवढंच आम्हाला दिसतं, परंतु या समुद्रामध्ये जाऊन त्यांना रेस्क्यू करायची कुठलाही सोर्सेस नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, लोकमत, मुंबई। तर यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पालघरच्या डहाणूत अँकर तुटल्यामुळे समुद्रात जहाज पूर्णपणे अडकलंय। गाल कन्स्ट्रक्टरचं एक जहाज जे ते खडकात अडकलं असून 137 जण यामध्ये अडकले असल्याचं कळतंय। काही खलाशांना वाचवण्यात यश आलंय। अजूनही रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरू असून साधारण 1 ते 1.5 तास या रेस्क्यू ऑपरेशनला लागण्याची शक्यता आहे। पालघर पोलीस विभाग आणि तटरक्षक दलाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे। डहाणूच्या रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी।
बॉम्बे हाई में तकरीबन 3 बार यानी 3 बड़े जहाज बॉम्बे हाई में फंस गए थे। 707 लोग की जानें अटकी हुई थी। इस समय न्यूज 18 इंडिया दहानू के उस इलाके में है और समुद्री सीमा के तट पर है, जहां पर पूरा ये रेस्क्यू ऑपरेशन कोस्ट गार्ड और नेवी के द्वारा चलाया जा रहा है। मेरे पीछे जो आप बाहर देख रहे हैं, बड़ी सी जो बोट है वो गेल कॉन्स्ट्रक्टर की बोट है। ये बोट बॉम्बे हाई में फंस चुकी थी और उसका एंकर टूटने के बाद ये तैरकर यहाँ पर आकर अटक चुकी है दहानू के पास। अब कोस्ट गार्ड और नेवी का यहाँ रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है और 137 लोग इस बोट में फंसे हुए थे। अब जो जानकारी मिल रही है कि इस बोट में से सभी लोगों को सुरक्षित बाहर निकाल दिया गया। बड़ा ऑपरेशन नेवी और कोस्ट गार्ड का था। सिर्फ 3 जन बचे हुए हैं और 3 जन को जो उसको वहां से रेस्क्यू कराने के बाद ये जो आखिरी राउंड है, कोस्ट गार्ड का जो ये चॉपर है चेतक, वो 3 लोगों को सुरक्षित बचाकर अब यहाँ पर लैंड करने वाला है। आपको बताना चाहेंगे कि काफी देर से ये रेस्क्यू ऑपरेशन यहाँ पर चल रहा था और कोस्ट गार्ड और नेवी ने यहाँ पर रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया था। तकरीबन 137 लोगों को वहाँ से एयरलिफ्ट किया गया। एयरलिफ्ट करने के बाद वह यहाँ पर उसे सुरक्षित यहाँ से उतारा जा रहा है। उतारने के बाद उनकी पूरी जो डिटेल है वो यहाँ से ली जाएगी और डिटेल लेने के बाद उनको जो लोकल पुलिस अथॉरिटी है उनको हैंडओवर किया जाएगा। वहाँ उनकी पूरी डिटेल ली जाएगी। बाद में उनका मेडिकल चेकअप होगा। तो जिस तरीके से जो 3 लोग बचे थे, आखिरी लॉट जो है, जो 3 लोग को जो फंसे हुए थे बार्ज में, उनको सुरक्षित यहाँ से निकाला गया है। अगर मैं आपको नजदीक जाके दिखाना चाहूँगा कि जो आखिरी स्लॉट से जो 3 लोग बचे थे उन्हें कोस्ट गार्ड ने सुरक्षित वहाँ से एयरलिफ्ट कर बचाया। ये देखिए 3 लोग वहाँ से निकले जा रहे हैं और बताया जा रहा है कि वो इस जहाज के सीनियर लोग थे, इसलिए उनकी पूरी कोऑर्डिनेशन के बाद सब लोग को पहले सुरक्षित बाहर निकाला गया। 137 लोग थे, 137 लोग को यहाँ से सुरक्षित बाहर निकाला गया है और उसके बाद नेवी और जो कोस्ट गार्ड का था, जो दहानू का जो बाज फंसा हुआ था गैल कॉन्स्ट्रक्टर, उसका ऑपरेशन अब ये पूरी तरह से खत्म हो जाएगा। खत्म होने के बाद जो नेवी के जो चॉपर से हेलीकॉप्टर सीटिंग थे वो यहाँ से हटा दिए गए। अब चेतक भी यहाँ से अपने बेस की तरफ रवाना हो जाएगा। यानी कि जो पूरा ऑपरेशन था कोस्ट गार्ड और नेवी का वो सक्सेसफुल रहा। अब सबसे बड़ी जो सबसे बड़ा चैलेंज रहेगा वो जहाज को जो बाज वहाँ पे अटका हुआ है उसको हटाने का सबसे बड़ा चैलेंज रहेगा। और इसके हटाने के भी जो कोस्ट गार्ड और नेवी अपनी पूरी कोशिश करेंगे इस बाज को यहाँ से जल्द हटाया जा सके। लेकिन जो 137 लोग फंसे हुए थे उन्हें नेवी और कोस्ट गार्ड ने सुरक्षित निकाला है। एक बड़ा ऑपरेशन था, उससे पूरी तरह कामयाब किया है। लेकिन अभी भी बॉम्बे हाई में 3 बाज और फंसे हुए हैं, वहां पर भी सैकड़ों लोग की जानें अटकी हुई हैं और कोस्ट गार्ड और नेवी पूरी कोशिश कर रहा है कि सभी को तय समय पर सुरक्षित समुद्र से बाहर निकाल लिया जाए। दहानू से कैमरामैन मनीष दुबे के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। पुढे पाहूयात, वादळाचा सगळ्यात मोठा फटका जो बसलाय तो फळ पिकांना बसलाय। म्हणजे इतर शेती पिकांना देखील बसलेलाच, पण त्यातल्या त्यात आंब्याबद्दल जर बोलायचं झालं तर वादळाचा आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। शेकडो किलो आंबे खाली पडलेत। आंब्याच्या पाडणीचं काम सुरू होतं। अमरनाथमधील एका शेतकऱ्याचं या वादळामुळे मोठं नुकसान झालंय। वादळामुळे आंबे खाली पडल्यानं त्याचं मोठं नुकसान झालंय। हे आंबे काढणीला होते, लवकरच ते काढण्याचं काम सुरू होत होतं, पण त्यात या वादळामुळे बहुतांश आंबे जे ते खाली पडून त्याचं नुकसान झाल्याचं कळत आहे। आणि अर्थात खाली पडलेला आंबा जो आहे तो काही ठिकाणी ठेचला जातो किंवा शेतकरी आहेत राजू भट म्हणून, ते आपल्या सोबत आहेत। कशा प्रकारचं नुकसान आहे हे त्यांना विचारूयात आणि सरकारकडनं कशा प्रकारे मदतीची अपेक्षा करतायत। सर काय सांगाल, एकाच दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याची हानी झाली, काय सांगाल? ही अशी हानी आतापर्यंत कधी झाली नव्हती, कारण हे चक्रीवादळ जे काय अरबी समुद्रामध्ये आले ते चक्रीवादळ अरबी समुद्रात मुळात येत नव्हतं आणि आंब्या सीझनला येत नव्हतं, पावसात येत होतं कधी कधी। तर हे जे वादळानं नुकसान झाले, मुळात आपला हा ठाणे जिल्ह्यामध्ये आंबा पिकण्याचा कालावधी हा 15 मे नंतर असतो। तसे बहुतेक पिकायला आलेले आंबे आता गळायला तुटून पडलेत खाली वादळामुळे आणि खाली पडल्यानंतर काही जिथे जमीन आहे त्याच्यावरती पडून फुटले। आपलं किती मोठं नुकसान झालं याच्यामध्ये? माझं एक साधारणपणे 500 ते 700 किलो नुकसान झालेलं आहे। आम्ही थोडे ऑलरेडी काढायला सुरुवात केली होती। माझ्या बागेमधले 70% आंबे पडले, 10-20% झाडावर आहेत आणि 10-20% आम्ही काढलेले होते। तसे एक 500 ते 700 किलोचं आंब्याचं नुकसान झालं। आता 500-700 किलोची प्रक्रिया करणं हे आमच्यापुढे आव्हान आहे। त्याच्यातले जे शक्य आहे ते आम्ही पाण्यात बुडणारे आंबे आता पिकवू, त्याचा रस करू
तो विकता येणार नाही, पण आम्ही रसाचं बॉटलिंग करू आणि ते बॉटलिंग करून आम्ही वर्षभर वापरू आणि विकू पण. तर कृषी सहाय्यक अधिकारी यांना माहिती वगैरे दिली का? कोणी येऊन व्हिजिट केली? हां, कृषी सहाय्यक आमच्या इथे आलेले होते, त्यांनी माहिती घेतली त्याची आणि सगळ्यांच्याकडे नोंद घेऊन त्यांनी त्याच्या नोंदीची फोटोग्राफी करून तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवलेलं असतं आणि तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी पाठवतो. याच्यामध्ये कृषीच्या महाराष्ट्र राज्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स हे पण योजना आहे. ज्या लोकांनी इन्शुरन्स काढला असेल त्यांना इन्शुरन्सची. तुम्ही काढलाय का? नाही, मी काढलं नाही, कारण आमच्याकडे त्या काळामध्ये वेगळी कामं होती आणि बँकेचं मुदत संपली त्या बरं, काळात. सरकारकडनं आता काय अपेक्षा आहे? सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे विमा काढू शकले नाहीत तर त्यांना नैसर्गिक आपत्ती राज्य सरकारने गृहीत धरून कोकणामधल्या जे काय आणि नारळ बागांचं फणसाचं नुकसान झालेलं असेल, सुपारीचं नुकसान झालं असेल, त्यांना काही ना काही प्रमाणात सरकारी पातळीवर मदत करावी. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बेंडशीळ. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खादीपट्टा भागात तोक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. वादळामुळे काढणीला आलेल्या आंब्याचं नुकसान झालेलं आहे. खेडमधील संगलट, मुमके, शिरशी, कर्जी, पन्हाळजे, तळघर, अनसपुरे यासह 13 गावांमधील 1,500हून अधिक आंबा बागायतदारांना कोट्यवधींचा फटका बसला. खेडमधील आंबा बागायतदारांशी आम्ही संवाद साधला, बघूयात त्यांनी काय म्हटलं. आपल्यासोबत इथले खाडीपट्ट्यातले प्रमुख शेतकरी आहेत. अकबर भाई, मला सांगा, तुमच्या बागेतले हे नुकसान झालेलं, किती नुकसान झालेलं आहे बागेची, काय परिस्थिती आहे? माझ्या बागेमध्ये सुमारे 8 ते 10 झाडं, मोठी झाडं उमलून पडलेली आहेत आणि आंब्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तोंडाच्या आलेला घास आमचा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आम्ही शेतकरी कसं जगायचं ह्याच्या पुढं. आम्ही पीक विमासुद्धा काढतो नेहमी. पीक विमासुद्धा आम्ही काढलेला असताना आमच्या SBI खेड ब्रांचने माझीसुद्धा फसवणूक केलेली आहे. मी 2020 साली 5 लाखाचा माझं लोन होतं, मी पीक विमा काढला होता आणि तो मी परतफेड केला ऑक्टोबरमध्ये आणि नुकसान भरपाई लोकांना आली, पण माझ्या खात्यात पैसे आलेले नाही. गेल्या वर्षी किती नुकसान भरपाई निसर्ग चक्रीवादळात मिळाली? मला तरी अजिबात मिळाले नाही. काही शेतकऱ्याला थोडीफार मिळालेली आहे, पण बहुतांश शेतकऱ्यांना काही सुद्धा अद्याप आजपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे. मुमके गावात बाग आहे, किती झाडं आहेत तुमच्या बागेमध्ये? माझ्या 2 ते 3 बागा आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात. ह्या आपण ज्या ठिकाणी उभा ह्या ठिकाणी माझ्या जवळजवळ 150 झाडं आहेत आणि त्याच्यातून मागच्या वेळेला सुद्धा बरीचशी झाडं कोसळली, आतासुद्धा कोसळली आहेत. आता साधारण आंबे तर जमीनदोस्त झालेले आहेत पूर्णपणे. आता हे पडलेले जे आंबे आहेत त्यांचं काय सुद्धा नाही. ह्याला काय उपयोग होणार आहे? आंबा नुकसानच नुकसान आहे. तो काय कुणाला देऊ शकत नाही तो आंबा. आपण बघितलं की पीक विमा काढला, शासनाची मदत तर मिळणं दूरच आहे, परंतु पीक विमा सुद्धा यांना मिळत नाही. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत. दाऊद भाई, मला सांगा, तुमची आंब्याची या ठिकाणी बाग आहे आणि तुमचं किती नुकसान झालेलं आहे? आमचं ह्या वेळेला तेवढं जास्त नुकसान नाही, 1-2-4 झाडं गेलेली आहेत. पण गेल्या वेळेला माझ्या तर 25-30 झाडं गेली होती आणि आजपर्यंत त्याचा काही चेक भेटलेला अकाउंटला नाही आलेला आहे. काय नुकसान भरपाई देऊ म्हणतात, असं इन्क्वायरी करता होतं, देऊ असे म्हणतात. आलेले पैसे आहेत टाकता, पण अजून काय आलेले नाही आहेत अकाउंटला. या खाडीपट्ट्यात एकूण किती नुकसान झालं? खाडीपट्ट्यात मोपच नुकसान झाले. तकरीबन 1000-2000 झाडं अशी लोकांची तुटलेली आहेत. बरेच नुकसान झालेलं आहे. आपण बघतो की या ठिकाणी खाडीपट्टा विभाग जो आहे, समुद्रालगतच असणारा खाडीपट्टा विभाग आहे आणि आंब्याची झाडं जवळपास हजारोच्या घरात आंब्याची झाडं, काही झाडं मोडलेली आहेत, तर काही झाडांचं जे आंब्याचं पीक होतं, काही झाडं होतं, ह्या सोसायटीच्या वाऱ्यामध्ये जमीनदोस्त झालेली आहे आणि करोडो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आता इथल्या शेतकऱ्यांना शासन काय मदत देत आहे काय, ही अपेक्षा लागून राहिलेली आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. महाराष्ट्राची खबर बातमध्ये ब्रेक नंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की 2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनची चाचणी करण्यास आता लवकरच सुरुवात होणार आहे. 10 ते 12 दिवसात ही चाचणी करण्याची सुरुवात होते. साधारण जर आपण लक्षात घेतलं तर 12 वर्ष वयोगटाच्या वरील म्हणजे 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवरती सुरुवातीला ही चाचणी जी ती केली जाते आणि त्यानंतर त्याचे काय परिणाम लक्षात येत आहेत हे लक्षात घेऊन मग साधारण 12 वर्षांखाली म्हणजे 2 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी म्हणून या चाचणीचा परीक्षण केलं जाईल. याबद्दल बोलूयात. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर उदय कुलकर्णी, साधारण आठवडाभरापासून आपण लहान मुलांवरती
आता या लसीचं परीक्षण करण्यात येईल याबद्दलची चर्चा ऐकतोय, पण आता लवकरच त्याची सुरुवात होते, याकडे आपण कसं बघायला हवं? ही अतिशय आवश्यक गोष्ट होती आणि ती चालू होते याबद्दल आपल्याला सगळ्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि याच्यात सहभागी होणाऱ्या बालकांना आपल्याला शुभेच्छा द्यायला पाहिजेत, कारण याचा खूप मोठ्या समाजावरती परिणाम होणार आहे. कारण याच वयातल्या मुलांना जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता तिसऱ्या लाटेमध्ये आहे. त्याच्या अगोदर जर ही परीक्षणं आपल्या हातात आली तर आपल्या तिसऱ्या लाटेमध्ये या मुलांना त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल. पण म्हणजे सुरुवातीला 2 ते 18 वयोगट असं म्हणत असताना परीक्षण हे एक्झॅक्ट किती वयोगटातल्या मुलांवरती केलं जाईल? याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की बीसीजीचं आपल्याला जे कव्हरेज मिळतं ते साधारणतः 12व्या वर्षापर्यंत मिळत असतं. बरोबर. आणि बीसीजी लस ज्यांनी घेतलेली आहे त्यांना कोविड म्हणजे आता जो कोविड आहे हा जास्त होत नाही असं लक्षात आलंय. आणि 12 ते 18 ही वल्नरेबल एज ग्रुप असं समजला जातोय, कारण त्यांना वॅक्सिन हा अजून प्रयोगात आलेला नव्हता. बरोबर. आणि ते ऍडोलसंट एज असतं आणि त्यामुळे या दोन्ही वयोगटांचं म्हणजे 12 ते 18 हा सगळ्यात महत्वाचा वयोगट की ज्यावेळी त्यांना याची लागण झाली तर त्याच्यावरती एकदम ज्याला आपण म्हणू शकतो की एक असं वय आहे की ज्या ठिकाणी पुढच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे हे दोन्ही जे वयोगट आहेत ते 2 ते 12 आणि त्याच्यानंतर 12 ते 18 यापैकी 12 ते 18 वरचं परीक्षण अतिशय गरजेचं होतं. आणि त्याच्याच बरोबर 2 ते 12 मध्ये जर समजा बीसीजी आणि त्याच्यावर लसीचा उपयोग जर समजा केला तर मला असं वाटतंय की आपल्या भावी पिढीचं आपण याच्यामध्ये रक्षण करणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय की आता साधारण या ठिकाणी 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी म्हणून लसींचं परीक्षण जे ते सुरू केलं जात आहे आणि त्यानंतर ही लस जी आहे या मुलांसाठी लवकरच देण्यासाठी म्हणून समोर येईल, कारण त्याबद्दलचं परीक्षण पूर्वी करून बघणं फार आवश्यक असतं. पुढे पाहूयात पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाबद्दलच्या घडामोडी. तौक्ते चक्रीवादळाचा फटका जो आहे तो सांगली जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात बसलाय. वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील साधारण 32.60 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आणि या नुकसानीमध्ये मोठ्या प्रमाणात फळपिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील 15 गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलाय. 2019ला महेंद्रसिंग बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या 10 एकर जागेत लखनौ सरदार नावाच्या जातीच्या पेरूची बाग लावली होती. 7,500 झाडातून वार्षिक 25 लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं. पण 2 वेळा लागलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठ सुरू नसल्याने फळ जी आहेत ती शेतात कुजू लागली आणि आता 2 दिवस झालेल्या वादळी पावसाने तर पेरूच्या बागेत पेरूचा सडा पडलाय. सुमारे 25 लाखांचं नुकसान झालेलं आहे महेंद्रसिंग यांचं असं सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे केवळ पेरूच नाही तर दृश्यांमध्ये दिसणारं केळीचा बाग असेल, त्यानंतर आंबा असेल, त्यानंतर टरबूज असेल, या कलिंगड, नारळ, केळी या सगळ्या फळ पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारण घाऊक काय म्हणूयात की फायदा देणारी ही फळपिकं आहेत, म्हणजे त्वरित ती विकल्या जावीत असा सगळा भाग आहे. पण या 2 दिवसाच्या चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते. जे चक्रीवादळ आलं याचा मोठा परिणाम माझ्या बागेवर झालाय. तुम्ही बघाल माझ्या बागेतली अक्षरशः झाडं जमीनदोस्त झालेली आहेत आणि ह्याकरता माझी अशी मागणी आहे की या केळी या पिकाला आपल्या भागात पंतप्रधान योजना जी आहे पीक विम्याची ती आपल्याला इथं मिळावी याची मी अगदी शासनाला जाणीव करून द्यायची माझी इच्छा आहे. पेरूची लागवड केलेली आहे L49 लखनौ सरदार. 2019ला मी पेरू लागवड केलेली आहे आणि ज्यावेळेस पहिल्यांदा फळ आलं म्हणजे 2020ला मार्चमध्ये त्यावेळेस लॉकडाऊन झाल्यामुळे त्यावेळेस पण खूप नुकसान झालेलं आहे माझं पेरूचं आणि आत्तासुद्धा लॉकडाऊनमुळे खूप नुकसान झालेलं आहे. तसंच काल जे पाऊस आणि वारा सुटलं त्या पावसात आणि वाऱ्यात भरपूर फळाची गळती झालेली आहे. त्याबद्दल शासनानं पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी. मिळालेले बेनिफिट्स सुप्रीम कोर्टाने कशी काय कन्फर्म केली आणि त्यामुळे हा कायदा कसा योग्य आहे. 50% अभाव आम्हाला जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मराठा समाज मागास आहे हे मांडण्यामध्ये महाराष्ट्र शासन कमी पडलं. भारतीय जनता पार्टीची या सगळ्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली त्याची आज माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत बैठक झाली
माननीय नारायणराव राणे या बैठकीला उपस्थित होते, माननीय हर्षवर्धनजी या बैठकीला उपस्थित होते. अशी सगळी मंडळी नरेंद्र पाटलांसहित सगळी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. आणि त्यातून आम्ही हा निर्णय केला आहे की मराठा समाजाला या सगळ्या आंदोलनामध्ये आरक्षण पुन्हा मिळवण्यामध्ये सर्वार्थाने पाठिंबा भारतीय जनता पार्टीने द्यायचा. एक लगेच सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज यांची मान्यता मिळेल अशांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांची समिती नेमून नेमकं ह्याच्यामध्ये काय झालं आहे आणि कशी ही जबाबदारी पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे हे आम्ही तयार करतो आहोत. त्याची मांडणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत की राज्यपालांनी राज्याचे संविधानिक प्रमुख म्हणून तुम्ही राज्याची दिशाभूल करू नका. 102व्या घटनादुरुस्तीनंतरही तुम्हाला अधिकार आहे. केंद्राने फेरविचार याचिका दाखल केलेली आहे, तुम्ही दाखल करा. आणि एकदा का तुमचा अधिकार आहे असं म्हटल्यानंतर मागास मराठा समाजाला ठरवण्यासाठी नवीन मागास आयोग तुम्हालाच नेमावा लागेल, एक्झरसाइज तुम्हालाच करावं लागेल, सर्वेक्षण तुम्हालाच करावं लागेल. आणि एकदा तुम्ही मराठा समाजाला मागास पुन्हा ठरवलं, सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर मराठा मागास नाही म्हटलं त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्ही ठरवलं, तर मग त्याच्यामध्ये भूमिका निर्माण होते ती केंद्रीय मागास आयोगाची. पण त्यासाठी मागास आयोग नेमणं आणि मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा पुन्हा मागास ऑन पेपर आणणं ही पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे. का यात शासन दिरंगाई करते काही कळत नाही. रिव्ह्यू पिटिशन जर केंद्राने दाखल केली तर सगळ्यात सोपं आहे ना, की आंधळेपणाने काय म्हणताना फॉलो करा, खरं म्हणजे डोळसपणाने फॉलो करा की रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे. नेमली एक तज्ज्ञांची समिती आणि 15 दिवस चाललाय अहवाल त्याचा येणार आहे म्हणून. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये मराठा समाजाची फसवणूक चाललेली आहे, मराठा समाजाची दिशाभूल चाललेली आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरू नये म्हणून आणखीन कडक लॉकडाऊन घोषित करणं चाललेलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी ब्रेक होईल की नाही होईल, पण त्या लॉकडाऊन नंतर कोरोनाची साखळी ब्रेक झाली, संख्या कमी झाल्यानंतर आढावा घ्यायचा असतो आणि नवीन लॉकडाऊन घोषित करायचा असतो. 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, काय काय झालं याचा आढावा नाही. आणि 1 तारखेनंतर सुद्धा 15 दिवस लॉकडाऊन असणार आहे याचं सुतोवाच मंत्री करायला लागले. याचा अर्थ तुम्हाला मराठा समाजाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होऊ द्यायचं नाही, तुम्हाला पेलवणार नाही, तुम्हाला झेपणार नाही आंदोलन. आणि त्यामुळे जर खरे हुशार राजकारणी असाल, कारण 3 डोकी आहेत, त्यामुळे 3 डोकी म्हणून हुशारी जास्त असायला पाहिजे, तर तुम्हाला मराठा समाजाला हे आरक्षण देण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी लागतील. अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही. आणि या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतःच्या झेंड्याचा आग्रह न धरता, स्वतःच्या पक्षाच्या नावाचा आग्रह न धरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरेल. लॉकडाऊन नंतर आंदोलन करण्याचा इशारा याच्या आधी शिवसंग्रामनं दिलेला आहे. भाजपही पूर्णपणे या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणार आहे का राज्यभर? मी आत्ताच म्हटलं की आंदोलनाचं स्वरूप काय असेल? मी आत्ताच म्हटलं की शिवसंग्राम असू देत किंवा मराठा क्रांती मोर्चा असू देत का संभाजी ब्रिगेड असू देत, या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन रिझर्वेशन काही करून मिळवायचं आहे, मानेवर बसून मिळवायचं आहे, खेचून आणायचं. ह्या भूमिकेतून जे जे ठरवतील त्या सर्वांमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली हे मोर्चे निघून येऊन प्रयत्न करत असतील तर त्या संघटना ज्या ठरवत असतील की आता पास झाला आम्ही लॉकडाऊनचे नियम पाळणार नाही, तर त्या त्यांच्या लॉकडाऊनचे नियम पाळणार नाही, आम्ही मोर्चे काढणार, गावोगाव संघर्ष करणार, या त्यांच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. दादा, 2 गोष्टी. एकतर ज्या नियुक्त्या आधी झाल्या होत्या त्याला सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं असतं, असं झालं. मात्र MPSCच्या नियुक्त्या असतील किंवा अजून एक महत्त्वाचा GR 2 दिवसात आता होतोय की पदोन्नतीच्या बाबतीतचा GR असेल. अनेक मुद्दे या आरक्षणामुळे आता अडचणीत आलेले आहेत. या संदर्भात तात्काळ भूमिका घेणं गरजेचं आहे. याबाबत भाजपची भूमिका अतिशय सुस्पष्टता आहे, यांना द्यायचंच नाहीये. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची भूमिका असती तर वर्षानुवर्ष केंद्र सरकारांचं, राज्य सरकारांचं, केंद्र सरकारांचं, राज्य सरकारांचं का दिलं नाही? आणि आता केंद्राचे अधिकार आहे म्हणता, केंद्राची जबाबदारी आहे म्हणता, तुम्ही काय झोपा काढत होता का? आणि त्यामुळे ह्या सरकारला मराठा समाज गरीब राहावा असा वाटतो, या सरकारला मराठा समाज अशिक्षित राहावा असा वाटतो. आणि त्यामुळे सारखा गोंधळ घालत बसायचा. विदिन अ पार्टी किंवा विदिन अ सरकार कोणीतरी वेगळाच सूर लावायचा. भुजबळ साहेबांनी काहीतरी म्हणायचं की मग OBCला हात लागेल,
ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीसांनी रिझर्वेशन दिलं त्याला वारंवार भुजबळ मुद्दा उपस्थित करायचे आणि त्यांना त्यांचं ते तोंडावर पडले की ओबीसीला धक्का न लावता रिझर्वेशन दिलं आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हा कायदा घटनेच्या चौकटीतला आहे असं मान्य करून त्या 2 वर्षाच्या कालावधीतल्या सगळ्या ॲडमिशन्स आणि सगळ्या नोकऱ्याला मान्यता दिली आहे. आता ह्यांची जबाबदारी आहे. आता हे घोळ घालत बसणार. धारणा स्पष्ट करणे नावाचा सरकारमध्ये एक शब्द आहे. त्या धारणा स्पष्ट करण्यामध्ये महिने घालवणार. धारणा स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की त्या 2 वर्षातल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कन्फर्म करा. दुसरा प्रश्न जो पदोन्नतीचा विचारला त्याच्याबद्दल काय, कारण ओबीसी वर्गामध्ये मोठी नाराजी आहे, खास करून पदोन्नतीतलं आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं त्याबद्दल. माझं म्हणणं काय आहे की सरकार हे त्यासाठीच आणायचं असतं की प्रत्येक विषयावर धारणा स्पष्ट पाहिजे आणि धारणा स्पष्ट झाल्यानंतर जे ठरेल ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद पाहिजे. हे मिळमिळीत सरकार आहे. हे पण बरोबर ते पण बरोबर ते तर फारच बरोबर. अरे एक काय ते बरोबर आहे सांगा ना. तिकडे देखील आज एक महाविकास आघाडीची आणि काही ठराविक नेत्यांची बैठक पार पडते. बैठक सत्र सुरू आहे मात्र बाहेर काहीच येत नाहीये, जसं की पुनर्विचार याचिके बाबतीत धोरण नाहीये. आतापर्यंत तुम्ही या सगळ्या संदर्भात म्हणजे खास करून मराठा आरक्षण संदर्भात सहकार्य केलंय. येत्या काळात त्यांच्याकडून काही निरोप किंवा एकत्र काही बैठक होतीये का? मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जसं मराठा संघटनांना ताकदीने पाठिंबा देणार तसं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारलाही ताकदीने पाठिंबा देणार. सर दादा दुसरा एक प्रश्न, काँग्रेसचे एक टूल किट बाहेर आले त्याच्यामध्ये मोदी व्हायरस, इंडियन व्हायरस अशा प्रकारचे शब्द वापरा असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? असं आहे की देशाच्या पंतप्रधानांची गरिमा त्यांना राखायची नसेल, देशाच्या काही कधीतरी घडलेल्या घटनांचे फोटोग्राफ जगभर छापून देशाची बदनामी करायची असेल तर हे देशद्रोही आहेत आणि त्यामुळे त्यांना जे करायचं ते करू द्या. मोदींवर आणि भारतीय जनता पार्टीवर त्याचा काही फरक पडत नाही. काय करणार आहे तुम्ही? उद्या निवडणुका घ्या लोकसभेच्या, 400 जागा क्रॉस करतील मोदी. त्यामुळे तुमचं हे जे सगळं आहे ना हे सगळं हवाई आहे, सगळं हवाई. ते तकलादू होते हे कळायला इतके महिने का बरे लागले? तकलादू होते हे कळण्यासाठी ते ताबडतोब वापरायला हवे होते. आणि तकलादू होते ह्याची कंप्लेंट तुम्ही कुठे केली? तुम्ही ते उघडले नाहीत. तुम्हाला व्हेंटिलेटर कशाचे खातात माहिती नाही आणि त्यामुळे ते तुम्ही बंद करून ठेवले. त्यामुळे तकलादू होते ना तर वापरायला हवे होते. तकलादू आहेत, कंप्लेंट करायला पाहिजे होती. तकलादू आहेत तर त्याला एखादा रिपेअर बोलून मी उदाहरण देतो आणि संपवतो. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेला 80 व्हेंटिलेटर मिळाले. ससून हॉस्पिटलला 80 मिळाले. पुण्याच्या 80 पैकी 73 चालू, ससूनच्या 80 पैकी 78 बंद. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीतनं बाहेर पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवरती सडकून टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेलं आहे. या सरकारला मुळातच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये आणि म्हणून हा लॉकडाऊन वाढवण्याचं सगळं नाटक केलं जातंय आणि यात मराठा समाज खरं तर गप्प बसणार नाही. खरं या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी अजूनही संयम ठेवलेला आहे. पण जे यापुढे मोर्चे निघतील आणि जर मराठा समाज रस्त्यावरती उतरला तर त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा समाजाला भाजपनं आरक्षण मिळवून दिलं होतं पण हे आरक्षण महाविकास आघाडी सरकार टिकवू शकलं नाही. पूर्णतः हे आरक्षण टिकवण्याच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं. वारंवार केंद्राकडे ही जबाबदारी टोलवण्याचा ते प्रयत्न करतात जेव्हा की ती त्यांची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडू शकलेली नाही आहे. हा मराठा समाज शिकू नये, तो अशिक्षित राहावा, त्याची प्रगती होऊ नये असंच या सरकारला वाटतं आणि म्हणून हे आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात चालढकल करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणजे हे आरक्षण सरकार टिकवू शकलेलं नाहीये असं थेट म्हटलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. डोळसपणे पाठपुरावा करण्याची गरज होती जे महाविकास आघाडी सरकार करू शकलेलं नाही. त्यांनी जर ते केलं असतं तर आरक्षण जे आहे ते टिकलं असतं. खरं तर भाजपने किंवा आमच्या सरकारने हे आरक्षण देण्याच्या संदर्भात जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती या सरकारने पाणी फेरल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते ज्यामध्ये आपण बघू शकतो दृश्यांमध्ये
चंद्रकांत पाटील दिसत आहेत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, नारायण राणे उपस्थित या बैठकीला, मेटे दिसत आहेत, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील असतील, इतर महत्त्वाचे सगळेच नेते या बैठकीला उपस्थित होते, जे खरं तर मराठा समाजाचं देखील एक आमदार म्हणून नेतृत्व करतात. त्या सगळ्या मंडळींच्या चर्चेनंतर, या बैठकीतल्या चर्चेनंतर ज्यावेळेस खुद्द चंद्रकांत पाटील बाहेर आले तर त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवरती घणाघात केलेला आहे. नंबर 1, त्यांनी असं म्हटलंय की हे आरक्षण देण्याच्या बाबतीत आमच्या सरकारने पूर्णपणे मेहनत घेतली होती, ते आरक्षण टिकायला हवं होतं, तशी तयारी आम्ही केलेली होती. हे आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात मुळातच चालढकल करण्यात आली. जी मोर्चे बांधणी होती हवी तशी होऊ शकलेली नाही. न्यायालयासमोर ज्या बाजू स्पष्ट व्हायला हव्या होत्या त्या पूर्णपणे स्पष्ट होऊ शकल्या नाही. परिणामी हे आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही. यात पूर्णतः सरकारचा दोष आहे आणि हे सरकार अपयशी ठरलेलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. आणि या संदर्भातली जी एक महत्त्वाची बैठक 4 वाजता सुरू होणार होती, ती बैठक जी आहे ती संपलेली आहे. आणि मराठा समाजाच्या संदर्भात भूमिका घेत मराठा समाजासाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी काही नवीन योजना देता येतील का, याबद्दल आता या सर्व बाबींवर विचार करण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये राज्य सरकारचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते, भाजप राज्यभर. आता या विरोधात म्हणजे हे आरक्षण सरकार टिकवू शकले नाही म्हणून या विरोधात आंदोलन करणार आहे, त्यावर देखील या बैठकीत विचार केला जाणार आहे. बरोबर 4 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, त्याचबरोबर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, इतरही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आणि मराठा आरक्षणाप्रकरणी एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. केंद्रानं घेतलेल्या भूमिकेवरती या बैठकीत चर्चा केल्या जाते. चला, ही बैठक नेमकी कुठपर्यंत आली आहे, ही संपली आहे का, काय चर्चा झाली आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय माहिती आहे? विशाल, आताच एक बैठक जी आहे ती मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास 2 तास झाले ही बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय चर्चेला येत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा विषय जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या ॲडमिशन सुरू होत आहेत आणि वेगवेगळ्या कोर्सेसच्या देखील ॲडमिशन सुरू होत आहेत. त्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर वेगळ्या खाजगी शाळा आहेत आणि 11वीचा प्रवेशाचा विषय आहे. हे वेगवेगळे विषय जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या जागा, या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या जागा सोडता येतील का आणि त्या कशा पद्धतीने आणि किती सोडाव्या या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आज या उपसमितीमध्ये चर्चेला हा विषय येतो आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आज या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला लॉ अँड ज्युडिशरी आहे, त्याचबरोबर सामान्य प्रशासन आणि मुख्य सचिव अशा 3 वेगवेगळ्या विभागाच्या सचिवांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि जो प्रवेशाचा विषय आहे तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने किती % या ठिकाणी सोडवावा हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात येईल अशी माहिती जी आहे ती मिळते आहे. विशाल, मग विद्यार्थ्यांकरता काही योजना असतील किंवा मग काही काय म्हणूयात की या हे सगळं आरक्षण किंवा त्याची पुढची रणनीती ठरोस तर ॲडमिशनच्या पार्श्वभूमीवरती मराठा नेत्यांकडनं देखील काही उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या, त्याचाही या बैठकीत विचार केला गेला आहे का? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने गेल्या मराठा आरक्षण जेव्हा राज्य सरकारने देऊ केलं होतं तेव्हा देखील जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न गेला तोपर्यंत हा विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असेल, ॲडमिशनच्या संदर्भातला विषय असेल तो या ठिकाणी मार्गी लावला होता. पण हे आरक्षण रद्द केल्यानंतर आता एक प्रवेशाचा विषय आणि तत्कालीन जेव्हा ज्याला आपण म्हणतो की आरक्षण दिल्यानंतर जेवढे ॲडमिशन झाले आणि जेवढे नोकरीला लागले तेवढा विषय जर सोडला तर पुन्हा ज्या प्रवेशाच्या प्रक्रिया आहेत त्या पुन्हा नव्याने सुरू करण्याचा विषय या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला पुन्हा या विद्यार्थ्यांसाठी काही आरक्षण कोटा जो आहे तो ठेवावा लागणार आहे आणि त्याच संदर्भातला किती कोटा जो आहे तो मराठा आरक्षणासाठी ठेवावा या संदर्भातली ही बैठक आहे. पण मग प्रफुल्ल, हा कोटा ठेवत असताना त्याला आपण कोटा म्हणूयात, चला आरक्षण हा शब्द वापरण्यापेक्षा कोटा म्हणूयात, पण त्याला टायटल काय दिलं जाईल? शेवटी
काहीतरी एक रिझर्वेशन ठेवण्यात येत आहे, अशा वेळी काही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचणी असू शकतात, त्या देखील तपासून बघणं गरजेचं ठरणार आहे. एक सर्वात मोठी अडचण जी राज्य सरकारसमोर येणार आहे की ज्या खाजगी शाळा आहेत, खाजगी महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी ॲडमिशन देताना कोटा सिस्टीम कशी ठेवावी हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो लॉ अँड ज्युडिशियरी समोर या ठिकाणी आहे. आणि अनेक खाजगी शाळा असा प्रवेश देण्याला कुठेही इच्छुक नाहीत. त्यामुळे अशा प्रवेश देताना या विद्यार्थ्यांची फी शासन भरेल का, हा देखील एक मोठा विषय जो आहे तो या ठिकाणी येतो आहे. जर शासन ही फी भरणार असेल तर खाजगी जे कॉलेजेस आहेत किंवा खाजगी शाळा ज्या आहेत ते या प्रवेश देण्यास इच्छुक राहतील. पण शासकीय कोट्यातून या ठिकाणी प्रवेश द्यावा या संदर्भातला अजून कुठल्याही शाळेनं किंवा जो ज्याला म्हणतो आपण इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली नाही. पण राज्य सरकार यांच्या खर्चाची जबाबदारी उचलणार असेल तर कदाचित या खाजगी शाळा यांना प्रवेश देण्यासाठी तयार होतील. सरकारला तुर्तास तरी मराठा बांधवांची समजूत काढण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आता प्रवेश प्रक्रियेचा जो मुद्दा आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं हा कोटा सिस्टीमचा जरी मुद्दा पुढे घ्यायचा म्हटला तरी त्यांची तारेवरची कसरत होणार आहे का? नक्कीच एकदम, कारण विषय जो आहे तो हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विषय आहे आणि प्रवेशाच्या विषयाबरोबरच त्या विद्यार्थ्यांना फी सवलत जर द्यायची असेल किंवा खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातली जी फीज लागते ती जर द्यायची असेल तर एक मोठा प्रश्न जो आहे तो राज्य सरकारसमोर असणार आहे. त्यातून कसा तोडगा काढावा, किती % हे आरक्षण जे आहे तो कोटा ठरवावा, या सगळ्या जो निर्णय आहे तो आता थोड्याच वेळात या बैठकीमध्ये घेतला जाईल. आणि ही बैठक जी आहे ती आता संपलेली आहे आणि आता थोड्या वेळात अशोक चव्हाण जी आहेत ती राज्य सरकारची भूमिका जी आहे ते माध्यमांसमोर मांडतील. म्हणजेच आता हा सगळा निर्णय घेत असताना याबद्दल रीतसर सगळी चर्चा झालेली असेल आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर होतोय असं म्हणायचं का? नक्कीच आता ही बैठक संपलेली आहे आणि अशोक चव्हाण जे या समितीचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी बाहेर येतील आणि त्यांचे एकूण भूमिका राज्य सरकारने या ठिकाणी काय घेतलेली आहे आणि कशा पद्धतीनं या शाळेचा प्रवेशाचा प्रश्न सोडवता येईल या संदर्भातली भूमिका ते आता मांडतील आणि कदाचित एक मोठा निर्णय जो आहे तो शासनाकडनं या ठिकाणी अपेक्षित आहे. बरं, आपल्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा, जे दर्शक आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसल्या ही देखील चर्चा करताना दिसत आहेत की लवकरच हा लॉकडाऊन आहे म्हणून एक संयमाची भूमिका मराठा बांधवांनी घेतलेली आहे, पण या प्रवेशाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोर्चे देखील निघू शकतात. त्या अनुषंगाने आता अशोक चव्हाण नेमकं काय जाहीर करू शकतात? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विशाल की आता जी मराठा आरक्षण समिती उपसमितीची बैठक या ठिकाणी झाली आहे, या ठिकाणी जे 11वी असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असेल, या वेगवेगळ्या प्रवेशाच्या ज्या भूमिका आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश देण्यासंदर्भातली जी भूमिका आहे ती राज्य सरकार आता थोड्याच वेळात मांडणार आहेत. आणि अशोक चव्हाण हे पत्रकार परिषद घेऊन हा बैठकीमध्ये काय मुद्दे झाले आणि मराठा समाजाच्या मुलांसाठी आरक्षण कॉलेज असेल आणि इतर शाळांमध्ये कशा पद्धतीने आरक्षण ठेवावं त्या संदर्भातली भूमिका राज्य सरकार जाहीर करणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण जर पाहिलं तर जून जुलैमध्ये आता